ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। शिवसैनिक मंगेश काळोखे हत्या प्रकरणावर पहा काय म्हणाले एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। खोपोली येथील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर खोपोलीमध्ये तणावाचे वातावरण होते। यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या संदर्भात त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली असून पहा नेमकं काय म्हणले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे। नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे। अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करताय ही याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामा नये। यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे। आणि म्हणून जे लोकांचा याच्याशी आरोप या गुन्ह्याशी संबंध असेल या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये अशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्यायदेवता करेल। मंगेश काळोखे हे आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी विजय मिळवला होता। त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आलेल्या प्रकारामुळे खोपोलीमध्ये खळबळ उडालेली आहे। यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा।